पनवेल तालुक्यातील देवळोली ग्रामपंचायतीच्या सरपंच राजेश्री पाटील आणि राजेश पाटील यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह शुक्रवारी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला असून उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश पाली यांच्या हस्ते आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला। या प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही पक्षात स्वागत केले। यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका प्रीती जॉर्ज, माजी पंचायत समिती सदस्य जगदीश पवार, भाजपचे वावेघर जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, पोयंजे पंचायत समिती अध्यक्ष मंगेश लबडे, महाराष्ट्र प्रदेश मजदूर सेल अध्यक्ष अनंत पाटील, संदीप पाटील, काजल पाटील, निळेशा पाटील, माजी सरपंच जयदास पाटील, मंगेश पाटील, योगेश पाटील, रोहिदास पाटील, पनवेल तालुका उपाध्यक्ष सुनील माळी, सुनील पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। सरपंच राजेश्री पाटील, राजेश पाटील आणि त्यांच्या समर्थकांच्या प्रवेशामुळे वावेघर जिल्हा परिषदेच्या उमेदवार अनन्या गाताडे आणि पोयंजे पंचायत समितीच्या उमेदवार अस्मिता पाटील यांना संघटनात्मक फायदा होणार आहे। नमस्कार। आज वावेघर जिल्हा परिषद अंतर्गत जे देवळोली गाव आहे त्या देवळोली गावचे सरपंच सन्माननीय राजेश पाटील या भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश करतायत। नक्कीच त्यांच्या येण्याने आम्हाला देवळोली गावामध्ये एक चांगला काम करण्यासाठी उमेद निर्माण झालेली आहे आणि येत्या काळामध्ये नक्कीच देवळोली गावातून भारतीय जनता पक्षाला चांगल्या पद्धतीने घवघवीत असं यश मिळेल असा मला या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष या नात्याने विश्वास आहे।